राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर येथे माझा आज पहिलाच दौरा होता। या दौऱ्यामध्ये जालना येथे होत असलेल्या महसुली विभागाच्या ज्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत त्याला उपस्थिती सकाळीच मी लावली होती। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या संबंधित आढावा बैठक काही वेळापूर्वीच मी घेतली आणि आता जे विभाग माझ्याकडे आहेत, जी खाती माझ्याकडे आहेत, त्या खात्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या विभागामधील काही जिल्ह्यांच्या काही ठराविक अधिकाऱ्यांसोबत माझी आज आढावा बैठक आता ह्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे। एकंदरीत ह्या आढावा बैठकांमध्ये विशेषतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरामध्ये होणारी जे काही गुन्हे घडत आहेत, शहरामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीतपणे काम करत आहेत की नाही याचा एकंदर आढावा घेण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचा एक प्लॅन तयार करून दिलेला आहे आणि त्याची एक आढावा बैठक घेण्यात आली। त्याच्यामध्ये ज्या काही अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांना पोलीस प्रशासनाकडनं आहे त्याच्या बाबतीत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी कशी चालली आहे त्याच्या बाबतीत आढावा घेण्यात आला। काही गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देणं अधिक गरजेचं आहे। चोरींचे प्रकार, घरफोडींचे प्रकार हे शहरामध्ये अधिक होताना दिसत आहेत आणि गुन्हेगारांवरती कारवाया ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत। त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज दिलेल्या आहेत। दुसरं, एकीकडे हा प्रश्न असताना दुसरीकडे काही चांगल्या कारवाया देखील होत आहेत। मागील 6 महिन्यापूर्वी आपले पोलीस आयुक्त पवारजी यांनी विशेष म्हणून नार्कोटिक सेलची त्यांनी स्थापना केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम मागच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 134 गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि 40 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये त्यांनी तिथे जमा केलेला आहे। जवळपास त्याच्यामध्ये 200 पेक्षाही जास्त लोक त्यांनी अटक केलेली आहेत। एक चांगली कारवाई ड्रग्सच्या बाबतीमध्ये जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ती आज मला इथे होताना दिसते। एक चांगलं काम इथे होत आहे। तशा कारवाया अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत, ह्या अजून अशा चालू राहिल्या पाहिजेत, ह्या बंद होता कामा नये ह्याच्या देखील सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की थोडा हिंदू आणि मुस्लिम अशा एक च्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह शहर म्हणून किंवा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं। ह्याच्यावरती दोन्ही समाजाकडनं तरुण तिथे नेहमीच पुढे येताना दिसतो आणि ह्या तरुणांना काही एकत्र करून दोन्ही समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे, ह्यासाठी काही कार्यक्रम घेतले पाहिजेत अशा सूचना मी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे। काही अशा ऍक्टिव्हिटीज जेणेकरून दोन्ही समाजामधलं जे अंतर आहे ते अंतर कमी होईल, ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशा सूचना मी आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्रग्सच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक अशा चारही घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत अशा देखील सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज मी दिलेल्या आहेत। एकंदरीत आता माझी पुढची आढावा बैठक जी आहे ती अन्य माझ्या विभागाच्या संबंधित आहे
या बैठकामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांचा जो 100 दिवसाचा प्लॅन आहे त्याच्यावरती फोकस असणार आहे आणि महसुली चे जे काही प्रश्न आहेत, विशेषतः आपल्या विभागामध्ये जे काही महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही अटॅक होत आहेत, जे काही त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, त्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधील पोलीस प्रशासनाला देखील मी आजच सकाळी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाचे असू द्यात, त्या वाळू माफियांवरती कारवाई ही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही हयगय करायची नाही आणि जर का महसुली कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तिथे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. तशा सूचना मी आजच सकाळी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही पोलीस प्रशासनाला मी दिलेल्या आहेत. आता आपले काय प्रश्न असतील आपण घेऊ. सर, सगळ्यात ड्रग्सची तस्करी मुंबई आणि गुजरातमधून होती. गृह खात्याचं त्याच्यावर नियंत्रण येत नाहीये. शहरांमध्ये कारवाई होत असल्या तरी तस्करी थांबवली जात असताना नशेखोरी कशी थांबवली? जे मी 134 कारवाई झाला मी असं जे म्हटलं त्याच्यामध्ये 90% हे पेडलर्स आहेत आणि विशेषतः लक्ष आपलं पेडलर्स वरती जास्त आहे, कारण हे पेडलर्सच जे काही ड्रग असतं ते डिस्ट्रीब्युशनचं काम करत असतात आणि पेडलर्स वरती आपलं नक्कीच लक्ष आहे. नक्की बघा, शेवटी ही ड्रग नक्कीच एक आव्हानात्मक बाब आपल्या समोर आहे आणि ड्रगच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना पोलीस काही प्रत्येक घरामध्ये झाकून बघू शकत नाही. अशा वेळेला जे काही इन्फॉर्मेशन बेस्ड ज्या कारवाई होत आहेत त्या कारवाई जास्त अजून अग्रेसरपणाने करा, अशा सूचना माझ्या प्रत्येक कमिशनरेटच्या बैठकामध्ये मी केलेल्या आहे. माझी ही 7वी बैठक आहे आणि पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, नाशिक असेल, आता छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्या ठिकाणी ड्रग्सच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स ची आमची पॉलिसी आहे आणि पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सूट कारवाईच्या बाबतीमध्ये आम्ही दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप हा कोणाही कडनं तिथे सहन केला जाणार नाही. पोलीस प्रशासनाला पूर्णपणे फ्रीडम आपण कारवाईच्या बाबतीत दिलेला आहे. नक्कीच चिंतेची बाब आहे, परंतु पोलीस प्रशासन कारवाई करते. वाळूच्या बाबतीत पोलीस विभाग महसूलवर टीका करते आणि महसूल पोलिसांवर टीका करते. त्यांच्यात वाळूवरून प्रचंड गेल्या काही दिवसांमध्ये बेबनाव निर्माण झाला. नाही, ही गोष्ट आज या विभागाची बैठक किंवा दौरा करत असताना मला जाणवलंय की थोडं वाळूच्या बाबतीमध्ये नक्कीच इथे वाळू माफियांचं जरा जाळं जास्त दिसतंय आणि त्यांच्यावरती थोडा कंट्रोल करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आजच सकाळी, जरी माझ्याकडे गृह शहरी असलं तरी सुद्धा HM1 या नात्याने मी ग्रामीण पोलिसांना देखील मी सूचना केल्या आहेत. मी एसपींशी देखील मगाशी देखील सगळ्या एसपींशी बोललोय आणि ह्या 0 टॉलरन्स या बाबतीमध्ये देखील आमचं आहे आणि मला वाटतं आता काही दिवसांनीच आमचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगली वाळूच्या बाबतीमध्ये एक चांगली पॉलिसी ते नवीन तयार केलेली आहे, जी आता पब्लिक डोमेनवरती देखील आलेली आहे हरकतींसाठी आणि ती जेव्हा पॉलिसी होईल त्यावेळेला नक्कीच थोडं प्रमाण कमी देखील होईल, कारण त्याच्यामध्ये अनधिकृत वाळू उपसाला कुठे जागाच नाहीये, म्हणजे गरजच पडणार नाहीये. ते आता त्याचा पब्लिक डोमेनवरती आहे, आपल्याला त्याची माहिती असेलच. त्यामुळे घर बांधकामासाठी देखील वाळू हवी असेल तर ते आता लपून छपून काढावे लागते, असे काही जिथे प्रकार घडतायत. तर भविष्यामध्ये जेव्हा घर बांधकामासाठी देखील तुम्हाला जर का वाळू हवी असेल तर तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करायचा आणि तहसीलदार तुम्हाला तिथे वाळू उत्खनन करायला परवानगी देईल त्या क्वांटिटीसाठी. अशा म्हणजे चांगली पॉलिसी एक येते. त्यावेळेला जेव्हा ही पॉलिसी जेव्हा अंमलात येईल त्यावेळेला मला वाटतं हे थोडं वाळू माफियांचे प्रमाण देखील कमी होईल. यामध्ये कर्मचारी सहभागी असल्याचा वारंवार आरोप होतो दोन्ही विभागाकडून. नाही, आहे, नाकारता येणार नाही, परंतु त्या देखील सूचना मी केलेल्या आहेत की जर का ह्याच्यामध्ये कुठले महसूलचे कर्मचारी देखील वाळूच्या बाबतीमध्ये जर का त्यांचा जर का हस्तक्षेप जर का जाणवला, तर जर का कुठलीही त्याची माहिती आम्हाला मिळाली तर मग त्यांच्यावरती देखील कडक कारवाई केली जाईल. तिथे कोणालाही सोडलं जाणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. नाही, बघा, शेवटी मी म्हटलं तसं की नक्कीच आपल्या ह्या विभागामध्ये वाळू माफियांचं जे काही रॅकेट आहे ते मोडून काढायचं असेल तर त्यासाठी अगदी तळागाळापर्यंत कारवाई झाली पाहिजे आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे जर का जे कारवाई करणार आहेत ते जर का त्याच्यामध्ये सामील असतील तर नक्कीच त्यामध्ये ज्या पद्धतीने जर का आम्ही आंतरजिल्ह्यावरून आम्ही कारवाई करायला लावू किंवा एका जिल्ह्यामध्ये कारवाई ह्या दुसऱ्या तालुक्यामधल्या अधिकाऱ्यांना आम्ही करायला सांगू, जसं फॉरेस्टमध्ये आपण अनेक वेळा होताना आम्ही पाहतो,
की फॉरेस्टमध्ये जर का एखाद्या ठिकाणी एखाद्या तालुक्यामध्ये जर का तिथे कारवाई करायची असेल तर बाह्य पथक हे पाठवलं जातं. तर तशा पद्धतीच्या कारवाई करायची जर का गरज पडली तेही आम्ही करू. आज तुम्ही समाधानी आहात का? पोलिसांच्या बैठकीमध्ये प्रेझेंट केलं. काही बाबतीत मी समाधानी आहे, काही बाबतीत नक्कीच समाधानी मी नाही आहे. जसं मगाशी मी सांगितलं की घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रकार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यावरती कारवाई कमी आहे, तर त्या मी वाढवायला सांगितल्या आहेत. बघा, शेवटी इम्प्रुव्हमेंटला स्कोप ही प्रत्येक ठिकाणी असते आणि म्हणून नक्की काही बाबतीमध्ये इम्प्रुव्हमेंटचे स्कोप आहे. तुलनात्मक जर का मग पाहिलं, कारण मी 3 वर्षाचा आढावा मी घेतलाय, 22, 23 आणि 24. त्यामध्ये नक्कीच गुन्हेगारीचं प्रमाण जिथे वाढतंय तिकडे कारवाईचं प्रमाण देखील तितकंच मोठ्या प्रमाणात वाढतंय. म्हणजे 2023ला जेवढ्या कारवाया झाल्या त्यापेक्षा जास्त कारवाया 2024ला झालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच पोलीस प्रशासन ह्याच्या म्हणजे ह्याच्यामुळे हे लक्षात येतं की पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करतंय. काय नवीन अॅरिनाज तुम्हाला दिसतायत? नव्याने गुन्ह्यांवरती, कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांवरती राज्यस्तरावरती काम होणं आवश्यक आहे? थोडं सायबर क्राईमवरती, कारण सायबर क्राईमचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि कसं होतंय, मोबाईलवरती एखादा मेसेज आला आणि आपण पैसे ट्रान्सफर केले तर जर का 1 तासाच्या आतमध्ये जर का हे आपल्याला त्या व्यक्तीला कळलं नाही आणि त्यांनी तक्रार नाही दाखल केली तर ते पैसे कुठे बाहेरगावी निघून जात आहेत. मग ते पुन्हा मिळवणं हे कठीण जातं. म्हणून सायबरच्या बाबतीमध्ये कारवाई होत असताना आता देखील आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या वर्षी 2024ला जवळपास अशा पद्धतीने 50 कोटीचं तिथे क्राईम झालेलं आहे, म्हणजे रेकॉर्डवरती आहे आणि त्याच्यापैकी आपण 5 कोटी फक्त आपण रिकव्हर करू शकलो आणि हे प्रमाण सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हे प्रमाण तितक्याच प्रमाणात आहे आणि थोडं त्याच्यामध्ये एक चांगले नवीन इक्विपमेंट देखील आपण आता आणतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये बारीक लक्ष घातलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी देखील आपण तिथे आणतोय, जेणेकरून प्रत्येक विभागामध्ये आपण आता सायबरसाठी वेगळे जी यंत्रणा आपण राबवतोय त्यांना एक चांगलं तंत्रज्ञान देऊन ह्या ज्या चोऱ्या आहेत सायबरच्या त्या जास्तीत जास्त प्रमाणात कशा थांबवता येतील ह्यासाठी एक लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती आपण काम करतो. मॅनपॉवरची काही कमतरता भासते का? कारण हे पूर्णतः वेगळं क्षेत्र आहे. नाही, मॅनपॉवर पेक्षा जास्त नवीन तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे. याच्यामध्ये शेवटी जे काही फ्रॉड होते तो तंत्रज्ञान वापरून होते. एक माणूस 10 कोटीची देखील चोरी करू शकतो, तर एक माणूस ते रोखू देखील शकतो. म्हणून मला वाटतं मॅनपॉवर पेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग तिथे जास्त होईल. जिल्हा परिषद इमारतीमध्ये त्याची मी आज प्रत घेतली आहे. शासन स्तरावरती जे काही छत्रपती संभाजीनगरमधील जे काही प्रकल्प जे काही अडकून आहेत किंवा त्याला परवानगीची वाट बघत आहेत तशी सगळी मी आज घेतलेली आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हे सगळं माझी ब्रीफिंग माझ्या दर भेटीनंतर होतच असते. तर त्यांना विनंती करून जे काही हद्दवाढीचे प्रस्ताव आहेत, नवीन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव आहेत ते आम्ही लवकरच मंजूर करून घेऊ. जिल्हा परिषद नूतन इमारतीसाठी राज्य शासनाने निधीसाठी हात आखडता घेतला, त्यामुळं इमारत आता माझा आढावा होईल त्यावेळेला माझी ती बाब लक्षात येईल. अजूनपर्यंत माझा आढावा न झाल्यामुळे मला ती माहिती नाही आहे, परंतु निधीच्या वेळी कुठलं काम थांबलं असेल तर आम्ही नक्कीच ते निधी पुरवण्याचं काम करू. कधीपासून अंमलात येईल नवीन वाळू धोरण? मला वाटतं आता पब्लिक डोमेनवरती ते आपण घातलेलं आहे. त्याच्या हरकती आणि सजेशन ऑब्जेक्शन्स आल्याच्या नंतर लवकरच त्याला मान्यता घेऊन त्या मी आणू. येत्या आर्थिक वर्षामध्ये हो, साधारणतः त्याच दरम्यान येईल. कट्टरवादी स्पर्धा मी असं म्हणणार नाही आणि शिवसेना एकच आहे, शिंदे सेना ही नाही, शिवसेना आहे. शिवसेनेच्या बघा शेवटी आज अब्दुल सत्तार सारखे व्यक्ती देखील आज शिवसेनेमध्ये आज आमदार आहेत. ते ह्याच महायुतीमध्ये ते मंत्री देखील होते. त्यामुळे शिवसेना ही मुसलमानांच्या विरोधामध्ये कधीच नव्हती. जे देशद्रोही आहेत त्या बाबतीमध्ये वंदनीय बाळासाहेबांनी नेहमी वक्तव्य केली होती आणि तिथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स आमच्याकडनं होत नाही आणि कधी कॉम्प्रोमाइज देखील होणार नाही. तर मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींना जोडणंही चुकीचं राहील. स्पर्धा असण्याचं कारण नाही. फक्त माझा म्हणण्याचा उद्देश फक्त एवढा होता की ह्याच्यामध्ये तरुण जो भरकटला जातोय, ह्याच्यामध्ये जे अर्बन नक्सलाइट जे आहेत, जी एक चिंतेची बाब आज भारत देशाला निर्माण झालेली आहे की अर्बन नक्सलाइट्समुळे हे जे काही प्रश्न तयार होतात किंवा तरुण ह्याच्या मागे जो भरकटला जातोय त्याला मार्गावरती आणण्यासाठी हा सलोखा अतिशय महत्वाचा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मवाळगीचं सूर आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी हा मवाळगीचा सूर आहे का तालुक्याचा? नाही, गृहराज्यमंत्री म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आपण, त्याच्यामध्ये काय आपण काय संदेश दिला? माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माननीय शिंदे साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे. ह्या मंत्रिपदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी होत असताना संघटनेसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. ज्या काही महसूल विभागाच्या, ग्रामविकास विभागाच्या माझ्याकडे जी खाती आहेत त्या खात्यामधल्या ज्या काही योजना आहेत या योजना शिवसैनिकांकडून प्रत्येक गावागावामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी माझी मदत ही सर्वांनी घ्या असं एक आवाहन मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मी केलंय. आणि माझ्यावरती तो विश्वास सन्माननीय शिंदे साहेबांनी ठेवलेला आहे. अनेक सिनियर आमदार आहेत तरी सुद्धा आज शिवसेनेमधला सर्वात कमी वयाचा आमदार असताना देखील, सर्वात तरुण आमदार असताना देखील त्यांनी जी मला संधी दिलेली आहे त्यासाठी नक्कीच माझी बांधिलकी आता पक्ष बांधणीची देखील आहे आणि तोच संदेश आज घेऊन मी शिवसैनिकांपर्यंत आलो होतो. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची ग्रामविकासच्या वेतन श्रेणी बदल करण्याची वारंवार मागणी होते. समितीचा अहवाल वारंवार पद्धतीला मुदतवाढ देण्यात येते, त्यावर काही हे करणार का? माननीय मंत्री महोदय, मागच्या 17-18 वर्षामध्ये प्रधानमंत्री आणि ग्रामीण सडक योजनेमध्ये वेगवेगळे लोक काम करत आहेत. त्यांना पगार जो 2007 किंवा 18 मध्ये भरती करताना दिला जात होता तो आजही तोच पगार दिला जातो. तुम्ही 2017 मध्ये तुमच्या सरकारने एक भरती केली ती होती ग्रामीण गृहनिर्माण मध्ये, तर त्यावेळेस त्यांना पगार आज 82,000 ते 62,000 दिला आणि ते जे 11ला भरती झाले त्यांना 22,000 पगार. नाही, जी काही तफावत आहे नक्कीच तफावत आहे आणि त्या बाबतीमध्ये रिवाइज्ड माननीय मंत्री महोदयांनी, ग्रामविकास मंत्री महोदयांनी ज्यावेळेला विभागाच्या आढावा बैठक घेतल्या आणि आमच्या शासन स्तरावरती देखील या बाबतीत लवकरच बैठक देखील होणार आहे आणि याच्यामध्ये तोडगा काढला पाहिजे असं आमचं मत देखील आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही दोघेही जाऊन चर्चा करू आणि हा प्रश्न सुटेल यासाठी आम्ही दोघेही पाठपुरावा करू. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या प्रकरणात नेमकं काय चाललं आणि मस्सा जोगचे जे प्रकरण आहे त्यात आणि यात दुजाभाव केला जातो असा एक आरोप आहे. नाही बघा, आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्यांनी केलेल्या आहेत आणि ज्यांनी गुन्हा हा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाईचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आता शेवटी मी गृहराज्यमंत्री हा शहरी आहे, ग्रामीणचं ब्रीफिंग मी घेत नसतोय, पण तरी सुद्धा प्रशासन म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ह्यासाठी ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे किंवा जर का कोणी चुकीच्या गोष्टी केल्या असेल त्यांच्यावरती कारवाई ही 100% कुठेही दुजाभाव केला जाणार नाही. एकीकडे बीडमध्ये अटक होत आहे तर दुसऱ्याकडे फक्त परभणीमध्ये तुम्ही फक्त निलंबनाची कारवाई केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ना अटकेची तर कारवाई पुढेच आहे? नाही, दोन्ही गुन्ह्यांची तुलना करणं ही चुकीचं आहे. शेवटी एकीकडे कस्टडी घेत आहे ते खूप आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यावर कारवाई केलेली आहे ना, जी काही कारवाई पुढची शेवटी असा दुजाभाव का त्या निलंबनाच्या नंतर आमदार अजून चौकशी अजून पूर्ण नाही, त्याची चौकशी अजून चालू आहे. एका साईडला तुम्ही पोलिसांना माफ करा आणि तेच आमदार दुसऱ्या साईडला सांगतात की यांना अटक करा. दुसऱ्यांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित होणार नाही, परंतु चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतरच एखादी कारवाई पूर्ण होते. आज त्याला निलंबन केलं गेलेलं आहे, त्या प्रकरणाची चौकशी ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला कारवाई पूर्णपणे केली जाईल. चौकशी पूर्ण व्हायच्या अगोदर कारवाई होऊ शकत नाही, म्हणून दोन्ही घटनेची तुलना करणं हे योग्य राहणार नाही. दोन्ही घटना वेगवेगळ्या होत्या, दोन्ही घटनांचं स्वरूप हे वेगळं होतं. ज्या ठिकाणी जो कायदा लागू करायचा आहे तो लागू केला जाईल. नाही, काय झालं खरं तर ते मलाही अपेक्षित नव्हतं. आज मी जेव्हा पोहोचल्याच्या नंतर शेवटी गार्ड समोर उभे असताना त्यांचा अपमान मला करायचा नव्हता, परंतु मी जेव्हा निघत असताना मी सूचना केल्या की मानवंदना मी किंवा सर घेणार नाही म्हणून. अंबादास दानवेंनी आरोप केलाय की 3 पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या बैठक घेतात तेव्हा मंत्र्यांचे परेशान आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेऊन आपापली शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नाही, अजिबात नाही. आज मी फक्त जिल्ह्यापुरतं ही बैठक घेतलेली आहे आणि शेवटी
महसूल मंत्र्यांचा जो दौरा अजून व्हायचा आहे, परंतु ग्रामविकास मंत्री महोदयांचा दौरा काही दिवसापूर्वी विभागाचा झालेला आहे आणि आढावा विभागाचा घेतला होता. माझ्याकडे त्या व्यतिरिक्त अजून 4 खाती आहेत. त्या 4 खात्यांचा आढावा घेतला गेलेला नाही. अन्न नागरी पुरवठा असेल, औषध प्रशासन असेल, महसूलचा अजून आढावा झालेला नाही आहे. मी गृहराज्यमंत्री आहे. या 4ही खात्यांचा आढावा कोणी घेतलेला नाही. ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना खरं तर याची जाणीव असायला हवी होती, पण दुर्दैव. सप्टेंबर महिन्यामध्ये सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती, पण अद्यापपर्यंत त्यांना वाढीव मानधन मिळालेलं नाही. उचित कारवाई करू आम्ही, त्याची मला पूर्णपणे माहिती नाही आहे, परंतु जो काही निर्णय झाला त्याची अंमलबजावणी आम्ही करायला लावू. ओके. सर एक हिंदी हवा आहे. हिंदी कुठे हे ट्रान्सलेट करा. अधिकारी थांबलेत सगळे बैठकीसाठी. काय आढावा घेतला तेवढा फक्त 30 सेकंद. आज राज्यमंत्री का पदभार स्वीकारने के बाद छत्रपति संभाजीनगर में मेरा पहला दौरा था. इस दौरे के दौरान मैंने पुलिस कमिश्नरेट की मैंने रिव्यू मीटिंग ली है. अभी थोड़ी ही देर में जिला परिषद है, अन्न नागरी पुरवठा है और फूड एंड ड्रग है और रेवेन्यू है. 4 डिपार्टमेंट की अभी मैंने रिव्यू मीटिंग ली है. बेसिकली महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय फडणवीस साहब ने जो 100 डे का प्लान दिया है उसका इम्प्लीमेंटेशन ठीक से हो रहा है कि नहीं, इसके लिए मेरा आज का ये दौरा है. और जो भी योजनाएं हैं इस स्कीम्स के इम्प्लीमेंटेशन ग्राउंड तक हो रही है कि नहीं, इसके लिए देखील आज मेरी ये रिव्यू मीटिंग्स है. और माननीय शिंदे साहब ने जो मेरे ऊपर जो रिस्पॉन्सिबिलिटी दी है वो पूरी करने के लिए आज पार्टी मीटिंग भी मैंने आज ली है. और शिवसेना के सभी पदाधिकारियों को मैंने आह्वान किया है, जो भी जितने भी स्कीम्स इस 5 खाते में है वो अपने अपने गांव में हो या फिर तालुका में आप इम्प्लीमेंट कीजिए, उसके लिए मेरा पूरा सपोर्ट रहेगा. बेसिकली आज मेरा छत्रपति संभाजीनगर का आज पहला दौरा हुआ है और जरूर इस दौरे के दौरान जो भी फीडबैक मुझे मिलेगा उससे मेरे मिनिस्टर्स है या फिर चीफ मिनिस्टर सर है उनके पास मेरी ब्रीफिंग जाएगी और जहां जहां पे हम कम पड़ रहे हैं वहां पे और ताकत लगाई जाएगी. सर, रेत माफिया और ड्रग माफिया की कार्रवाई के बारे में कहा है? नहीं, मैंने आज सुबह से ही मैं कल रात को ही छत्रपति संभाजीनगर में आया हूँ और सुबह जानना भी गया था. तो सैंड माफिया के बारे में जो भी चीजें सामने आ रही है जरूर चिंताजनक है और इस मामले में मैंने स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस दिए हैं, आदेश दिए हैं कि 0 टॉलरेंस इसमें पॉलिसी अपनाई जाएगी और कार्रवाई करते वक्त किसी का पॉलिटिकल कनेक्शन भी हो बिल्कुल निग्लेक्ट करना है और कड़क कार्रवाई के आदेश मेरे यहाँ से दिए गए हैं. थैंक यू. नहीं, वो तालमेल रखना बहुत जरूरी है और अगर ऑफिसर्स भी अगर इसमें इन्वॉल्व है तो उनके ऊपर कार्रवाई की जाएगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.